आपण आजारी पडलो आणि ॲडमिट केलं तरच नवरा आपली खातिरदारी करतो असं मला तरी वाटतंय. कारण कधी ना माझी खातिरदारी करणारा नवरा मी ॲडमिट झाल्यानंतर मात्र प्रत्येक गोष्ट मी सांगितली ती करत होता. आणि खरंच मला खूप भारी वाटत होतं. कधी-कधी वाटतं यार आधेमध्ये ॲडमिट व्हायला पाहिजेत. पण पैसे बी तर पाहिजेत ना जवळ ॲडमिट व्हायला. असो तर फक्त 1.5 दिवसाचं जवळपास 7,000 ते 8,000 रुपये बिल काढलं 1.5 दिवसाचं फक्त. तर तुम्हाला काय सांगायचं, गावाकडनं आल्यानंतर एवढी बिमार पडले मी, खूप जास्त बिमार पडली. आणि मग रात्रभर मला खूप ताप वगैरे होता, सर्दी खोकला तर होताच आणि मग पोटातही दुखायला लागलं. मग मला काय राहवल्या गेलं नाही, मी स्वतःहून चला दवाखान्यात. 6 वाजता माझ्या बहिणीला आणि यांना उठवून मी दवाखान्यात नेलं. नेल्यानंतर कळालं की आता ॲडमिटच व्हावं लागणार आहे. मग ब्लड टेस्ट, हे टेस्ट, ते टेस्ट करत करत सगळे पैसे संपून गेले, जवळ काही राहिले नाही. आणि अशी वेळ येऊन जाते ज्याला नाही मागायची त्याला मागायची वेळ आली आम्हाला. तर काय करणार? तुम्ही बघू शकता इथे माझी कशी खातिरदारी चालू आहे. मस्त नुसतं बसायचं, खायचं, बसायचं, खायचं. खायचं जर म्हणसाल तर मला फक्त येल्लो खिचडी खायला लावलेली मुगाच्या डाळीची. माझ्या तोंडाचा स्वाद पूर्ण बिघडलेला आहे. मी काय सांगू तुम्हाला. बिमार पडल्यानंतर मज्जा फार येते कारण आपली सगळी सेवा करतात. पण खाण्याचे फार वांदे होतात कारण आपल्याला एकदम बिनचवीचं जेवण देतात. आणि ते खाऊन खाऊन मी एवढी कंटाळलीन. मी फक्त पाहत होते की माझं कधी म्हणजे डिस्चार्ज होईल आणि कधी मी घरी जाईल. मग बार सांगत होते, हे मला चिडवत होते, अजून थोड्या वेळ तुला ठेवणार आहे. आणि मग माझी बहीण आणि हे बिल किती निघलं हे बघायला गेले. चौकशी केल्यानंतर काय धक्काच बसला. अरे बापरे, 1 ते 1.5 दिवसामध्ये 7,000 ते 8,000 रुपये बिल म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. असो, एवढं सगळं करून एवढा मोठा भुर्दंड लावल्यानंतर मग माझं सलाईन लावलेलं ते काढत होते. आणि खरंच मी खूप भित्री आहे यामध्ये, जसं दिसतंय ना, मी त्याच्यापेक्षाही जास्त भित्री आहे. आणि कॅमेरा ऑन केल्यामुळे जरा मी लाजत होती. चला भेटूया